मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टार्गेट प्रकाशनच्या रामायण या लहान मुलांसाठीच्या नवीन पुस्तक मालिकेचं अनावरण करण्यात आलं। ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या रथयात्रा आणि महाआरतीच्या ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी रामायण या पुस्तक मालिकेचं अनावरण करण्यात आलं। संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात आकर्षक अशी सजावट आणि पताका लावून संपूर्ण शहर सजवण्यात आलं होतं। जनतेमध्ये आनंदाचं वातावरण असून सर्वांना श्रीरामाच्या आगमनाची प्रतीक्षा आहे। नंदुरबार शहरातील डॉक्टर काणे गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनी आणि शिक्षकांकडून शहरामध्ये रामरथाची मिरवणूक काढण्यात आली। विद्यार्थ्यांकडून श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाचे पोशाख परिधान करून ट्रॅक्टरवर सवार होऊन संपूर्ण शहरात मिरवणूक काढण्यात आली। तर लेझिमच्या तालावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केलं। संपूर्ण भारत राममय झाला असून त्या पार्श्वभूमीवर खेड तालुका सुद्धा राममय झालाय। सर्वत्र प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमा साकारत आहेत। त्यापैकी एक वाडा गावातील श्रीराम मंदिरात ज्येष्ठ रांगोळीकार महादेव गोपाळे यांनी प्रभू श्रीराम यांची 4x8 फुटांची सुबक अशी रांगोळी साकारलेली आहे। अयोध्येमध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठेनिमित्त श्रीराम जय राम जय जय रामाच्या नावाने घोषणा सुरू आहेत। भव्य कलश यात्रा जालन्यात काढण्यात आली। यावेळेस केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यातील श्रीराम मंदिर इथून निघालेल्या कलश यात्रेत हातात भगवी पताका घेऊन सहभाग नोंदवला। रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येमध्ये सोमवारी रामलल्लाची स्थापना होणार आहे। याच पार्श्वभूमीवर संबंध देशामध्ये मोठा जल्लोष केला जातोय। बीडच्या परळीमध्ये रविवारी लोकोत्सव समितीतर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात आली। अयोध्येतील राम मंदिर साकारण्यासाठी देशभरातील कारसेवकांची महत्त्वाची भूमिका होती। त्यामुळे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गमध्ये खासदार विनायक राऊत यांनी कारसेवकांचा सत्कार आणि सन्मान केला। अयोध्येतील विमानतळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महर्षी वाल्मिकी नाव दिल्याने नागपूरच्या कॉफी हाऊस चौकामध्ये वाल्मिकी समाजाकडून आनंद व्यक्त झाला। भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं। अयोध्या नगरीत उभारण्यात आलेल्या भव्य राम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे। या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण बघायला मिळतं आहे। अयोध्या नगरीसह संपूर्ण देशभरातील वातावरण राममय झाल्याचं पाहायला मिळत आहे। प्रसिद्ध वाळूशिल्पकार लक्ष्मी गौंड हिने अवघ्या 24 तासामध्ये जुहू चौपाटीवर राम मंदिर आणि श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिकृती तयार केली। या परिसरातून त्यांनी ही सुंदर अशी मूर्ती तयार केलेली आहे। अयोध्या येथे श्रीराम जन्मस्थळावर भव्य असा श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून या निमित्ताने येवल्यातील सर्वच राम मंदिरांवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजली असून अयोध्येमध्ये येणारा प्रत्येक रामभक्त हा शरयू नदीवर स्नान करण्यासाठी जातो। त्यामुळे शरयू नदीमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य बघायला मिळत होतं। मात्र राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त याच घाणीच्या साम्राज्यातून शरयू नदीची सुटका आता झालेली आहे। अयोध्या राम मंदिर उद्घाटन आणि प्रभू श्रीरामांची प्रतिष्ठापनानिमित्त छत्रपती संभाजीनगरात तब्बल 551 किलोचा मोतीचूर लाडू बनवण्यात आला। हा लाडू श्रीरामाला अर्पण करून नंतर भक्तांना वाटण्यात येणार आहे। श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी साईंची नगरी सज्ज झाली आहे। समाधीस्थळाच्या कळसावरती विद्युत रोषणाईतून प्रभू रामांची प्रतिमा साकारण्यात आली, जी सर्वांचं लक्ष वेधून घेतेय। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात गेल्या 52 वर्षांपासून घरोघरी जाऊन प्रभू श्रीरामांचं नामपठण करणारा रामायण मंडळ अस्तित्वात आहे। रामायण मंडळाकडून अखंड रामायण तसेच सुंदरकांडाचं पठण नित्यनेमाने आजवर केलं जातं। त्यामुळे अयोध्येतील श्रीरामांच्या मंदिर सोहळ्यामुळे त्यांच्यात चैतन्य निर्माण झालेलं आहे। पिंपरी चिंचवडमधील पिंपळे सौदागरमध्ये मोठ्या उत्साहामध्ये श्रीरामांची पालखी आणि भव्य अशा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। संपूर्ण परिसरात मोठ्या उत्साहात फटाक्यांच्या आतिषबाजी, ढोल ताशाच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली। प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतील उत्सवासाठी राज्यातील मंदिरं सजलेली आहेत। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात देखील
सोहळ्यासाठी मोठी तयारी करण्यात आली असून गणपती मंदिराला सुंदर फुलांच्या आरास आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। अयोध्येमध्ये रामभक्तातील विविध लोककला सादर केल्या जात आहेत। यावेळेस ही भाविकांसाठी आणि उपस्थितांसाठी खास सांस्कृतिक मेजवानी ठरते। राम मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून भरवण्यात आलेला आहे हा सांस्कृतिक कार्यक्रम। प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं औचित्य साधून नूतन विद्यालय कल्याण इथं प्रभू श्रीराम जप अनुष्ठान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। कला शिक्षक श्रीहरी पवळे यांनी 60 बाय 40 फूट आकारात प्रभू श्रीरामांचं भव्य नाव लिहून यावर सर्व विद्यार्थ्यांना बसवून 1,82,500 अनुष्ठान पूर्ण केली। अयोध्येमध्ये होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात देखील जय्यत तयारी करण्यात आली। शहरातील सुमारे 196 मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार असून या दरम्यान सुरक्षेसाठी शहर पोलिसांच्या मदतीला सीआरपीएफच्या 3 तर एसआरपीएफच्या 2 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत। राज्यात वन विभागाच्या जटायू संवर्धन प्रकल्पाची सुरुवात झाली आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये बोटेझरी येथे हरियाणा येथून आलेल्या 10 गिधाडांना निसर्गमुक्त करण्यात आलं। अयोध्येतील राम मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या निमित्ताने रामायणातील महत्त्वाचं पात्र असलेल्या जटायूंच्या संवर्धनासाठी वन विभागाने महत्त्वाचं पाऊल टाकले आहे। सातारा कराडच्या वारुंज ग्रामपंचायतीच्या हद्दीतून जाणाऱ्या पुणे-बेंगलोर महामार्गालगत स्वच्छता मोहीम राबवली। तसेच महामार्गालगतचा कचरा टाकण्यासाठी अस्वच्छता करण्यात फिरणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। येत्या 22 जानेवारीला प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे। याच पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्याकडून विधानसभा मतदारसंघातील 25 मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्त्या पाठवण्यात येणार आहेत। अयोध्येतील रामजन्मभूमीवरील भव्य मंदिराचं लोकार्पण आणि रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अवघा देश प्रभू राममय झालेला आहे। अनेक भाविकांनी कलेच्या माध्यमातून आपल्याला सोहळ्याला योगदान देत आहेत। पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील कलावंत संदीप डाकवे यांनी सुंदर सुलेखनातून रामरक्षा स्तोत्र लिहून रामाचरणी आपली सेवा रुजू केली आहे।